नमस्कार. भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी रेल्वे 17 जुलै 2026 रोजी सुरू झाली आहे. त्याच विषयीचा हा त्या दिवशी सकाळमध्ये प्रकाशित झालेला लेख. लेखन आणि अभिवाचन डॉक्टर दीप्ती सिधये. झुक 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 हरित गाडी अर्थात हायड्रोजन रेल्वेला हरित कंदील. झुक 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 आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी. गदी माडगुळकरांच्या मामाच्या गावाला जाऊया कवितेच्या या ओळी. खरं तर या ओळी म्हणजे जणू लहानपणी प्रत्येकाच्या मनात असलेली रेल्वेची प्रतिमाच. या शब्दांमधून डोळ्यांसमोर उभी राहते जुन्या प्रकारच्या इंजिनासवे रुळांवरून वेगाने धावणारी रेल्वे, कानावर पडणारी शिट्टी, इंजिनातून बाहेर पडणारा धूर आणि आकाशात विरत जाणाऱ्या धुराच्या रेषा. एकेकाळी औद्योगिक प्रगतीचे प्रतीक मानला जाणारा हा धूर हळूहळू हवामान बदल, प्रदूषण आणि आरोग्यविषयीच्या समस्यांची नांदी असल्याचे लक्षात येऊ लागले आणि विकासाचा वेग कायम ठेवत पर्यावरण संरक्षण करणाऱ्या पर्यायी इंधनांचा शोध सुरू झाला. धुरांच्या रेषांनी आकाश रंगवायचा काळ मागे टाकून रेल्वेचे तंत्रज्ञान बदलू लागले. काळाची गरज आणि विज्ञान तंत्रज्ञानातील बदलाच्या आधारे रेल्वेच्या तंत्रज्ञानाचा प्रवास अविरत सुरूच आहे. वाफेच्या इंजिनापासून डिझेलपर्यंत आणि डिझेलपासून विद्युत रेल्वेपर्यंत भारतीय रेल्वेने काळानुसार स्वतःला बदलले आहेच. आज याच अनुषंगाने मैलाचा दगड ठरेल अशा ऐतिहासिक बदलाच्या टप्प्यावर भारत देश उभा आहे. या बदलाचे वैशिष्ट्य म्हणजे या बदलाचा आधारभूत केंद्रबिंदू वाढता वेग हा नसून पर्यावरण संवर्धन हा आहे. भारतीय रेल्वे आता देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ही रेल्वे धुराच्या रेघांविना, इंजिनाच्या कर्णकर्कश आवाजाविना, स्वच्छ ऊर्जेच्या शक्तीवर, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या आधारावर शाश्वत विकासाच्या दिशेने वेगाने धावणे अपेक्षित आहे. नव्या तंत्रज्ञानाची गरज. भारत जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी एक असलेल्या देशांमध्ये गणला जातो. दररोज कोट्यवधी प्रवासी आणि लाखो टन माल भारतीय रेल्वे मार्गांवरून प्रवास करतात. अशा परिस्थितीत रेल्वेच्या प्रत्येक नव्या तंत्रज्ञानाचा परिणाम केवळ वाहतुकीवर होत नाही, तर अर्थव्यवस्था, पर्यावरण, ऊर्जा, सुरक्षा आणि देशाच्या विकासाच्या दिशेवरही होतो. त्यामुळे भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनकडे केवळ तांत्रिक करामत म्हणून पाहणे अपुरे ठरेल. जागतिक तापमान, अनियमित पाऊस, तीव्र उष्णतेच्या लाटा, पूर, दुष्काळ, वितळणारे हिमनद आणि दिवसेंदिवस खालावत जाणारी हवेची गुणवत्ता, याचबरोबर लहरी हवामान बदल अशा गंभीर पर्यावरणीय संकटांचा सामना आजच्या घडीला जग करत आहे. काही दशकांपूर्वी हवामान बदल हा केवळ वैज्ञानिकांच्या चर्चेचा विषय होता. आज तो प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. या संकटामध्ये वाहतूक क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमधून दररोज मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि सूक्ष्म धूलिकण वातावरणात मिसळतात. यामुळे केवळ पृथ्वीचे तापमान वाढत नाही, तर अनेक आरोग्य समस्या देखील वाढतात. म्हणूनच जगभरात वाहतुकीची नवी व्याख्या तयार होत आहे. रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहने वाढत आहेत. जैव इंधनांवर चालणाऱ्या बस विकसित होत आहेत. सौर ऊर्जेचा वापर वाढत आहे आणि हायड्रोजनवर चालणाऱ्या कार, बस, जहाजे तसेच रेल्वे विकसित करण्यासाठी अनेक देश मोठ्या प्रमाणावर संशोधन करत आहेत. भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन ही या जागतिक परिवर्तनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
ही केवळ अत्याधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाची कामगिरी नाही, तर आर्थिक विकास आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल आहे. हे पाऊल हरित वाहतूक म्हणजे ग्रीन ट्रान्सपोर्टेशन आणि शाश्वत वाहतूक म्हणजे सस्टेनेबल ट्रान्सपोर्टेशन या संकल्पनांच्या अंतर्गत येते. काय असते ही हरित आणि शाश्वत वाहतूक? हरित वाहतूक ही अशी वाहतूक व्यवस्था आहे जी पर्यावरणावर होणारा परिणाम शक्य तितका कमी करते, ऊर्जा कार्यक्षम असते आणि भविष्यातील पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करते. शाश्वत वाहतूक ही संकल्पना त्याही पुढे जाते. ती आर्थिकदृष्ट्या परवडणारी, सामाजिकदृष्ट्या सर्वसमावेशक आणि पर्यावरणपूरक अशी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यावर भर देते. आजच्या गरजा पूर्ण करताना उद्याच्या पिढ्यांच्या भविष्यावर गदा येऊ नये हा तिचा मूलभूत विचार आहे. हरित आणि शाश्वत वाहतुकीसाठी हायड्रोजनसारख्या स्वच्छ इंधनाचा वापर रेल्वे क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरू शकतो. हायड्रोजन स्वच्छ भविष्याचा नवा साथीदार. हरित आणि शाश्वत वाहतुकीच्या अंतर्गत हायड्रोजनला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हायड्रोजन हे विश्वाच्या अफाट पसाऱ्यात सर्वात आधी जन्माला आलेले आणि विश्वात सर्वाधिक मुबलक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य आहे. हायड्रोजनच्या प्रत्येक अणूमध्ये एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन असतो. हे आवर्त सारणीतील म्हणजेच पिरियॉडिक टेबलमधील पहिले मूलद्रव्य असल्याने त्याचा अणुक्रमांक 1 असून ते वजनाने सर्वात हलके मूलद्रव्य आहे. तारे, सूर्य आणि विश्वातील अनेक पदार्थांच्या निर्मितीमध्ये हायड्रोजनची महत्त्वाची भूमिका आहे. पृथ्वीवर तो स्वतंत्र स्वरूपात कमी प्रमाणात आढळतो. मात्र पाणी म्हणजेच H2O, सेंद्रिय संयुगे आणि अनेक खनिजांमध्ये तो आढळतो. हायड्रोजन वायू म्हणजे हायड्रोजनचे नैसर्गिक वायू रूपातील स्वरूप. निसर्गात हायड्रोजनचे अणू स्वतंत्र स्वरूपात स्थिर राहत नाहीत. 2 हायड्रोजन अणू एकत्र येऊन एक रेणू तयार करतात. H+H gives H2. म्हणजेच हायड्रोजन वायू हा 2 हायड्रोजन अणूंनी बनलेला रेणू अर्थात हायड्रोजन मॉलिक्यूल आहे. त्याचे रासायनिक सूत्र H2 असे आहे. हायड्रोजन वायू रंगहीन, गंधहीन, अत्यंत हलका वजनाला आणि ज्वलनशील असतो. मुख्य म्हणजे तो ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. आता पाहूयात भारताच्या हायड्रोजन ट्रेनची काही वैशिष्ट्ये. 1200 किलोवॅट क्षमतेच्या हायड्रोजन फ्युएल सेल प्रॉपल्शन अर्थात प्रणोदन प्रणालीने सुसज्ज असलेली ही 10 डब्यांची ट्रेन हरियाणातील जिंद सोनीपत मार्गावर धावणार आहे. तिचा कमाल वेग ताशी 75 किलोमीटर असेल. प्रणोदन म्हणजे चालना देणारी शक्ती किंवा पुढे नेणारी यंत्रणा. हायड्रोजन ट्रेनच्या संदर्भात हायड्रोजन फ्युएल सेल प्रणोदन प्रणाली म्हणजे हायड्रोजनच्या मदतीने वीज तयार करून ट्रेनला पुढे जाण्यासाठी चालना देणारी यंत्रणा. हायड्रोजन फ्युएल सेलमध्ये हायड्रोजन आणि वातावरणातील ऑक्सिजन यांच्या रासायनिक अभिक्रियेतून वीज तयार होते. ही वीज रेल्वेच्या मोटर्सना चालना देते. या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड तयार होत नाही, केवळ पाण्याची वाफ निर्माण होते. त्यामुळे हायड्रोजन हे जवळपास शून्य प्रदूषण करणारे इंधन मानले जाते. रेल्वे मार्गालगतच्या गावांमध्ये हवेची गुणवत्ता व त्यामुळे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यास याचा फायदा होऊ शकतो. याशिवाय हायड्रोजन ट्रेन डिझेल इंजिनांच्या तुलनेत कमी आवाज निर्माण करते, त्यामुळे ध्वनी प्रदूषणही कमी होऊ शकते. भारताकडे मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेची क्षमता उपलब्ध आहे. या अक्षय ऊर्जेचा वापर करून देशांतर्गत ग्रीन हायड्रोजन तयार करता येईल. यामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होईल. तसेच भारत ऊर्जा क्षेत्रात अधिक आत्मनिर्भर होईल. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असताना
ऊर्जेची मागणीही सातत्याने वाढत आहे. मात्र देश आजही मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन दरांमधील चढउतारांचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. हायड्रोजन तंत्रज्ञान या आव्हानावर दीर्घकालीन उपाय देऊ शकते. ऊर्जा स्वावलंबन हा केवळ आर्थिक विषय नाही, ते राष्ट्रीय सुरक्षेशीही संबंधित आहे. स्वच्छ आणि देशांतर्गत उपलब्ध ऊर्जा स्रोतांमुळे भारत जागतिक ऊर्जा बाजारातील अनिश्चिततेपासून अधिक सुरक्षित राहू शकतो. आहे मनोहर तरी. कोणतेही नवीन तंत्रज्ञान पूर्णपणे आव्हानमुक्त नसते. हायड्रोजन ट्रेनचे पर्यावरणीय फायदे मोठे असले तरी तिच्या वापरासोबत काही तांत्रिक, आर्थिक, सुरक्षिततेशी संबंधित आव्हाने आहेत. उदाहरणार्थ, हायड्रोजन हा ज्वलनशील वायू असल्याने त्याची निर्मिती, साठवणूक, वितरण तसेच वापर करताना सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. आपण पेट्रोलसारखी ज्वलनशील इंधनेही सुरक्षित पद्धतीने वापरतो. त्यामुळे योग्य आणि सुरक्षा नियम वापरल्यास हायड्रोजनचाही सुरक्षित वापर शक्य आहे. भविष्यातील प्रवासाची नवी व्याख्या. आज आपल्याला अशा वाहतूक व्यवस्थेची गरज आहे जी योग्य तंत्रज्ञान, दूरदृष्टी आणि नवकल्पनांच्या मदतीने प्रगतीबरोबरच पृथ्वीचे आणि पृथ्वीवासियांचे हित या दोन्ही गोष्टी एकत्र साध्य करेल. या दृष्टीने हायड्रोजन ट्रेन ही पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. ही केवळ एक नवीन रेल्वे गाडीची सुरुवात नाही. हा भारताच्या हरित आणि शाश्वत वाहतुकीच्या नव्या युगाचा पहिला मोठा टप्पा आहे. श्रोतेहो, आत्ता आपण ऐकलात हायड्रोजन रेल्वेविषयीचा सकाळमध्ये 17 जुलै 2026 रोजी प्रकाशित झालेला लेख. याच दिवशी भारताची पहिली हायड्रोजन रेल्वे सुरू झाली आहे. लेखाचं लेखन आणि अभिवाचन केलं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी. हा लेख तुम्ही डी क्रिएशन्स रिसोर्सेस या यूट्यूब चॅनलवर ऐकलात. धन्यवाद.